विद्यार्थिनी आहे. माझ्या प्रकल्पाचे नाव विकसित भारतासाठी पाणी बचत. प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारताच्या सर्वांगीण विकासासाठी पाण्याचे संवर्धन, साठवण आणि योग्य वापर याबद्दल जनजागृती निर्माण करणे. प्रकल्पाचे स्वरूप. हा प्रकल्प सामाजिक, पर्यावरणीय आणि शैक्षणिक अशा तीनही क्षेत्राशी संबंधित आहे. तो विकसित भारत 2047 या संकल्पनाशी सुसंगत आहे, कारण पाण्याशिवाय विकास शक्य नाही. प्रकल्पाचे उद्दिष्टे. पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे, गाव, शाळा आणि समाजात पाणी बचतीची सवय निर्माण करणे, पारंपरिक पाणी साठवण पद्धतीचे पुनरुज्जीवन, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापनाचे उपाय दाखवणे, जलसंवर्धन हे राष्ट्र संवर्धन हा संदेश देणे. माझ्या प्रकल्पाची सैद्धांतिक पार्श्वभूमी. भारत हा कृषीप्रधान देश असून सुमारे 85% पाणी शेतीसाठी वापरले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे औद्योगिक वाढ, हवामानातील बदलामुळे जलसंकट गंभीर बनत आहे. त्यासाठी पावसाचे पाणी साठवणे, पुनर्वापर, ठिबक सिंचन, झाडे लावणे, जलप्रदूषण रोखणे हे उपाय उपयुक्त आहेत. विकसित भारतासाठी पुरेसे पाणी हे मूलभूत पायाभूत साधन आहे. पोस्टर आणि घोषवाक्य. पाणी आहे तर जीवन आहे. थेंबे थेंबे साठवा, भविष्य घडवा. जलसंवर्धनानेच भारत बनेल विकसित. सर्वेक्षण. गावात, शाळेत विद्यार्थिनी पाण्याच्या वापरावर छोटासा सर्वे घेतला. किती लोक पाणी बचती उपाय करतात याची माहिती ठेवण्यात आली. सर्वेक्षण परिणाम ग्राफ किंवा चार्ट मध्ये दाखविले. कृती योजना. शाळेत पाणी बचत समिती स्थापन केली. प्रत्येक घरात पावसाची पाणी साठवण टाकी बनवण्यास प्रोत्साहन दिले. पाणी वापराचा लेखा तयार केला. शाळा व गावामध्ये पाणी बचत जनजागृती मोहीम चालवली. निष्कर्ष. पाण्याची बचत ही केवळ पर्यावरणीय गरज नसून विकसित भारताचे भविष्य ठरणारा पाया आहे. जर कित्येक लोक नागरिकांनी